हॅलो एव्हरीवन, आपण आता बघत आहोत लेविस डॉट स्ट्रक्चर. त्याला दुसरं नाव आहे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. बरोबर आहे. आपण आत्तापर्यंत ऑक्टेट रूल बघितला, बरोबर आहे. तर आता लेविस डॉट स्ट्रक्चर किंवा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आपण का शिकायला पाहिजे, हा प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न असेल की का गरज काय लेविस डॉट स्ट्रक्चर, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. बरोबर आहे. आता इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर त्याला काय म्हणतो, कारण की जे काही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन किंवा जे काही त्या ॲटममध्ये प्रेझेंट असणारे जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत ते आपण कशाने डिनोट करतो, ह्या डॉटनी. बरोबर आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. ओके. आता ह्याचे इम्पॉर्टन्स बघू की का आपण हे स्टडी करायला पाहिजे लेविस डॉट स्ट्रक्चर. पहिलं इम्पॉर्टन्स आहे त्याचं, ते म्हणजे टू आयडेंटिफाय अ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन in a molecule. काय आयडेंटिफाय करण्यासाठी, त्या मॉलिक्यूलमध्ये जे काही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत. ठीक आहे. आपण बघितलं होतं की लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय, जेव्हा इलेक्ट्रॉनची प्रत्येक ॲटमला स्वतःला स्टेबल बनवायचं असते. बरोबर आहे. प्रत्येक ॲटम स्वतःला स्टेबल करायचं असते. मग त्या स्टॅबिलिटीसाठी ते काय करतात, काही इलेक्ट्रॉनची शेअरिंग करतात. जेव्हा इलेक्ट्रॉनची शेअरिंग होते, शेअरिंग झाल्यानंतर ते काय करतात, ॲटमसोबत अदर ॲटमसोबत बॉन्ड फॉर्म करतात. बरोबर आहे. ते बॉन्ड फॉर्म झालं त्याला आपण म्हणतो बॉन्डिंग इलेक्ट्रॉन, बॉन्डिंग पेअर इलेक्ट्रॉन. आणि जे उरलेले इलेक्ट्रॉन असतात, जे की तुम्ही बघितलं असेल, ऑक्सिजनच्या डोक्यावर असे 2 टिंब असतात, सल्फरच्या डोक्यावर असे 2 टिंब. ह्या 2 टिंब म्हणजे काय, त्याचा मिनिंग काय असतं, लोन पेअर. त्याच्यासोबत कोणीही बॉन्ड फॉर्म करत नाही, त्याला काय म्हणत असतो आपण, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. आलं लक्षात. मग ह्या लेविस डॉट स्ट्रक्चरचा यूजच त्यासाठी होतं, काय आहे, टू आयडेंटिफाय लोन पेअर इलेक्ट्रॉन इन अ मॉलिक्यूल. ठीक आहे. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन त्या मॉलिक्यूलमधला आपण आयडेंटिफाय केला. आता आयडेंटिफाय करून काय करणार आहे, कारण की त्या लोन पेअर सोबत आपल्याला काय करायचं आहे, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. काय करायचं आहे, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. नेक्स्ट इम्पॉर्टंट घ्या, दॅट help to determine chemical bond formation. काय करतं, पहिल्यांदा आपल्याला लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आपण त्या मॉलिक्यूलमधले आयडेंटिफाय केले. मग त्या लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनचं काय करायचं, आपल्याला केमिकल बॉन्ड फॉर्मेशनसाठी हेल्प होणार आहे. बरोबर आहे. आता केमिकल बॉन्ड फॉर्मेशन, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आपण आयडेंटिफाय केले, केमिकल बॉन्ड फॉर्मेशन झालं. मग ह्याचा यूज काय आहे, दॅट हेल्प्स टू अंडरस्टँड formation and properties of a molecule. बरोबर आहे. ते काय हेल्प करतो, ते मॉलिक्यूल कसा तयार झाला आणि त्या तयार झाल्यानंतर त्याची प्रॉपर्टी कशी आहे हे डिटरमाइन करायचं काम कोण करतं, हे लेविस डॉट स्ट्रक्चर. आलं लक्षात. पहिल्यांदा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आयडेंटिफाय करणं, नंतर त्याचं केमिकल बॉन्ड फॉर्मेशनला हेल्प करणं, आणि नंतर केमिकल बॉन्ड फॉर्मेशन झाल्यानंतर एक प्रकारचं मॉलिक्यूल तयार करणं, आणि त्याची प्रॉपर्टी आपल्याला कोण अंडरस्टँड करून देते, लेविस डॉट स्ट्रक्चर और इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. बरोबर आहे. पण आता आपण बघत आहे ते लेविस डॉट स्ट्रक्चर आहे तरी पण प्रत्येकाचं आपल्याला लेविस डॉट स्ट्रक्चर आपण कसं कॅल्क्युलेट करणार. बरोबर आहे. जसं तुम्ही 10वीमध्ये अल्केन वगैरे बघितलं असाल. ठीक आहे. प्रत्येकाचं नाव, आता जर सगळेच ॲटम वगैरे सेम असले असते किंवा सगळ्यांचे नावं जर सारखे असले असते तर आपल्याला त्याला डिफरन्शिएट करायला अवघड गेलं असतं. बरोबर आहे. ओळखायला अवघड गेलं असतं. आलं लक्षात. जसं माझं तुमचं सगळ्यांचं नाव जर सारखे असले असतं आपण एकमेकांना ओळखलं असतो का, नाही. म्हणजे सगळ्यांचे नावं सारखेच असले असते. बरोबर आहे. तर रिप्रेझेंटेशनचं जे स्ट्रक्चर आहे लेविसचं, ते प्रत्येक ॲटमसाठी वेगळं आहे आणि त्याचे काही रूल्स पण आहेत. बरोबर आहे. त्याचे काय आहेत, काही रूल्स. तुम्ही हे लिहून घेतलं का. आता बघू आपण त्याचे रूल्स.
फॉर लेविस डॉट स्ट्रक्चर. रूल्स 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 बघू काय म्हणते रूल्स. आपल्याला माहिती की प्रत्येक एलिमेंट प्रत्येक ॲटम स्वतःला स्टेबल करतो, बरोबर आहे. लेविस आणि कोसेलनी आपल्याला सांगितलं की त्यांना स्टेबिलिटीसाठी त्यांच्या आउटर मोस्ट शेल त्यालाच आपण काय म्हणतो व्हॅलन्स शेल. ठीक आहे. या व्हॅलन्स शेल मध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉनची गरज आहे 8. जरी आपण बघितलं 2, 8, 18, 32 एवढे नसले तरी चालतं, बरोबर आहे. 8 तिसऱ्या शेलमध्ये 18 नंतर चौथ्यामध्ये 32 नच चालतं. त्याला स्टॅबिलिटीसाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे 8. आणि त्यांनी त्याच्या नियर जे काही नोबेल गॅस कॉन्फिगरेशन आहे त्यांनी ते ऑक्युपाय केलं पाहिजे, बरोबर. त्याच्यात मिळतं जुळतं त्याचं आलं पाहिजे, सेम आलं पाहिजे. हे कोणी सांगितलेलं आहे? लेविस आणि कोसेल ह्या सायंटिस्टनी खूप स्टडी करून सांगितलं. त्यालाच आपण म्हणतो ऑक्टेट रूल. काय म्हणतो त्याला आपण? ऑक्टेट रूल, बरोबर आहे. मग आता हे स्टॅबिलिटीसाठी, कारण की प्रत्येक एलिमेंट जर स्टेबल असेल तरच तो कसा राहील, प्रत्येक एलिमेंटचं जर ऑक्टेट कंप्लीट असेल तरच तो कसा राहील स्टेबल, बरोबर आहे. मग स्टॅबिलिटीसाठीच ते काय करत असतात, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, बरोबर. एकमेकांना इलेक्ट्रॉन शेअरिंग करायचं, त्याच्या ऑक्टेटमध्ये 8 इलेक्ट्रॉन फुलफिल करायचं आणि स्वतःला कसं करायचं स्टेबल. हे प्रत्येक ॲटमचं काम आहे, बरोबर आहे. आणि त्यासाठीच ते बॉन्ड फॉर्मेशन करतात बिकॉज ऑफ द स्टॅबिलिटी. आपण बघितलं NaCl, HCl हे सगळे काय करतात, इलेक्ट्रॉनची शेअरिंग और इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर म्हणून जे काय करतात बॉन्ड फॉर्मेशन करून स्वतःला काय करतात स्टेबल, बरोबर आहे. आता आपण बघू म्हणजे लेविस डॉट स्ट्रक्चरचं रूल्स. फक्त याच्यात ऑक्टेट रूलमध्ये एक्सेप्शन कोणता आहे, हायड्रोजन. कारण की त्याच्या नियर जो नोबेल गॅस आहे तो कोणता आहे, हेलियम. आणि त्याचं ऑक्टेट कंप्लीट होते का त्याचं, नाही, त्याचं काय कंप्लीट होत असते, ड्युप्लेट. आलं लक्षात. हे फक्त एक्सेप्शन आहे. बाकी हायड्रोजन आणि हेलियमचं ड्युप्लेट कंप्लीट होतं आणि बाकीच्या सगळ्यांचे काय असतात, ऑक्टेट कंप्लीट, बरोबर आहे. प्रत्येक रिॲक्शन प्रत्येक थेरी ही कधीच फुलफिल नसती. ह्याचे पण काही ड्रॉबॅक आहेत ऑक्टेट रूलचे, जे की आपण पुढे बघणारच आहोत हे लेविस डॉट स्ट्रक्चर झाल्यानंतर. आता आपण बघू त्याचे काही रूल्स. सगळ्यांना माहिती, आपण जेव्हा बॉन्ड फॉर्मेशन करत असतो, बरोबर आहे, CO2 झालं, H2O झालं किंवा SO2 झाले किंवा मिथेन झालं, हे जे ॲटम आहेत, हे जे मॉलिक्यूल आहेत, ते त्यांचं स्ट्रक्चर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये एक सेंटर ॲटमला असतं. जसं आपण मिथेनचं स्ट्रक्चर बघितलं, हे सेंटरला असतं आणि ह्याच्या बाजूला काय असतं, 4 हायड्रोजन, बरोबर आहे. तर मी तुम्हाला आता सांगते सेंट्रल ॲटम आणि कॉर्नर ॲटम ह्यामधले कोणते आहेत. हे जे कार्बन झाला ह्याला आपण काय म्हणतो, सेंट्रल ॲटम. काय म्हणतो, सेंट्रल ॲटम. आणि हे हायड्रोजन जे आहेत हे काय झाले, कॉर्नर ॲटम. काय झाले, कॉर्नर ॲटम. लक्षात येत आहे सगळ्यांच्या. कार्बन आहे सेंट्रल ॲटम, हा आहे कॉर्नर ॲटम. आता बघू आपण त्याचे रूल्स. त्याचा पहिला रूल आहे त्याच्या सेंट्रल ॲटमसाठी. कळलं का, सेंट्रल ॲटम म्हणजे मधला ॲटम, जसं कार्बन झालं, सल्फर झालं. आणि जे फक्त कसं असतो सिंगल युनिटमध्ये असतो त्याला आपण काय म्हणतो, सेंट्रल ॲटम. आणि जे बाकीचे मल्टिपलमध्ये त्याला अटॅच होतात त्याला आपण काय म्हणतो, कॉर्नर ॲटम. बघू रूल फर्स्ट. पहिला रूल आहे रूल्स फॉर सिलेक्टिंग ऑफ सेंट्रल ॲटम. काय म्हणते,
पहिला रूल काय त्याचा, सिलेक्शन ऑफ सेंट्रल ॲटम. आता मी तुम्हाला सांगितलं होतं इथं CH4 मिथेन काढलं, CO2 काढलं, SO2 काढलं, बरोबर आहे. आता ह्यापैकी सेंट्रल ॲटम कोणतं आहे हे आपल्याला लक्षात येणं कसं जाते, थोडंसं अवघड जाते, कन्फ्यूज होते. आधी हायड्रोजन काढायचे का, 4 हायड्रोजन काढून त्याला कार्बन काढायचे का, ठीक आहे. मग ह्याचा काही क्रायटेरिया आहे, बरोबर आहे. जे सेंट्रल ॲटम आपण बघितलं, आता हे CH4 याच्यामध्ये कार्बन पण आहे, हायड्रोजन पण आहे. हे CO2 ह्याच्यामध्ये कार्बन पण आहे, ऑक्सिजन पण आहे. हा SO2 ह्याच्यात सल्फर पण आहे आणि ऑक्सिजन पण आहे, बरोबर आहे. ह्याला डिटरमाइन करण्यासाठी आता आपण सेंटर ॲटम सिलेक्टिंगचे काही रूल्स आहेत ते बघू. त्याचा पहिला रूल आहे क्रायटेरिया फॉर सिलेक्टिंग ऑफ सेंट्रल ॲटम. काय 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 क्रायटेरिया आहे, एक तर ते लिस्ट नंबर पाहिजे. आलं लक्षात. पहिलं आपण कशाने क्रायटेरिया बघणार, लिस्ट नंबर. लिस्ट म्हणजे जो ॲटम त्या मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये जो ॲटम कमीत कमी असेल, ठीक आहे, तो झाला सेंट्रल ॲटम. आता इथं सांगा मला, हे मिथेनचं स्ट्रक्चर आहे, हे CO2 आणि हे SO2. ह्या ठिकाणी सिंगल लिस्ट पॉसिबल नंबर कशाचा आहे, कार्बनचा 1 आहे, हायड्रोजनचे 4 मॉलिक्यूल आहे, बरोबर आहे. लिस्ट कमीत कमी किती आहे, 1. म्हणजे कार्बन काय झाला ह्याच्यातला सेंट्रल मॉलिक्यूल. ह्या ठिकाणी कार्बनचा 1 आहे, ऑक्सिजनचे 2 आहेत, म्हणजे 1 काय झाला कमी, तो कशाचा आहे, कार्बनचा. म्हणजे कार्बन काय झाला सेंट्रल मॉलिक्यूल. तसंच SO2 सुद्धा SO2 मध्ये सल्फर 1 आहे, ऑक्सिजन 2 आहेत, बरोबर आहे. म्हणजे सल्फर काय झाला त्याच्यातला सेंट्रल ॲटम. कसं डिटरमाइन करणार, त्याच्या लिस्ट नंबरवरून. त्याच्यानंतर हे झालं पहिला क्रायटेरिया. जर समजा दोन्ही सेम असेल तर आपल्याला कसं करणार, दुसरा क्रायटेरिया त्याच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी पाहिजे, त्याची लिस्ट कशी पाहिजे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमीत कमी. ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी तो झाला सेंट्रल ॲटम. तो काय झाला सेंट्रल ॲटम. हां चला घ्या मग CO2 SO2. आता ह्यामधला सांगा, चला आपलं करा बरं, फोन, कॅलिबर, ISCH, ठीक आहे. हे आहे आपलं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इकडे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मॅक्झिमम असते, इकडे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी, बरोबर आहे. आता मला सांगा, या ठिकाणी CO2चं जर आपण बघितलं, ऑक्सिजनची हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, कार्बनची कमी आहे, बरोबर आहे. जर आपण क्रायटेरिया जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा बघितला तर कार्बनची कमी असल्यामुळे कार्बन काय झाला ह्याचा सेंट्रल ॲटम. कारण की दुसरा क्रायटेरिया काय म्हणते, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी पाहिजे, त्याची लिस्ट. तसंच SO2चं सुद्धा सल्फर इथं येते, ऑक्सिजन परत जास्त, म्हणजे सल्फर काय झाला त्याचा सेंट्रल ॲटम. आलं लक्षात. दुसरं क्रायटेरिया कळाला. पहिला आहे त्याचा लिस्ट नंबर पाहिजे, दुसरं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सुद्धा त्याची कशी पाहिजे कमी. तिसरा क्रायटेरिया लार्जेस्ट साईज, अँड लास्ट आहे हायेस्ट ॲटॉमिक नंबर. हायेस्ट ॲटॉमिक नंबर. आलं लक्षात. हे काय झालं त्याचा क्रायटेरिया फॉर सिलेक्टिंग ऑफ सेंट्रल ॲटम. आलं लक्षात. कळलं का. पहिलं कशावरून सिलेक्ट करणार, ते त्या मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये लिस्ट नंबर पाहिजे, नंतर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी लिस्ट पाहिजे, नंतर साईज जास्त पाहिजे आणि हायेस्ट ॲटॉमिक नंबर पाहिजे त्याचा. दुसरा क्रायटेरिया, दुसरा पॉईंट असा आहे सेंट्रल ॲटमचा, हायड्रोजन अँड फ्लोरीन. हायड्रोजन अँड फ्लोरीन कॅन नेवर बी अ सेंट्रल ॲटम. काय म्हणते, हायड्रोजन अँड फ्लोरीन कॅन नेवर बी अ सेंट्रल ॲटम. हायड्रोजन आणि फ्लोरीन कधी पण सेंट्रल ॲटम राहत नाहीत. का राहत नाहीत, कारण की हायड्रोजनमध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन असते, जे की बॉन्ड शेअरिंगला आणि लोन पेअरिंगसाठी आपल्याला माहिती किती इलेक्ट्रॉनची गरज असते, 2 इलेक्ट्रॉनची. तो हायड्रोजन ऑक्युपाय करत नाही, त्याच्यामध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन असतं, त्यामुळे ते सेंट्रल ॲटम म्हणून आपण कन्सिडर करत नाही. आणि दुसरा आहे फ्लोरीन. फ्लोरीन का करणार नाही, कारण
कारण की सेंट्रल ॲटमसाठी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी पाहिजे, लिस्ट फोन कॅलिबर ISCH नुसार आपण जो ट्रिक बघितली होती त्यानुसार बघितलं होतं की फ्ल्युरिनचा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सगळ्यात जास्त असती. कशी असती, हायेस्ट. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हायेस्ट झाली त्यामुळे ह्या काय करत, आपल्याला माहिती इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्तीत जास्त असती, ते काय करतं, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनला स्वतःकडे अट्रॅक्ट करत असतं. बरोबर आहे. त्याने लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनला स्वतःकडे अट्रॅक्ट केलं त्यामुळे काय झालं, बाकीच्या बॉन्डिंगला प्रॉब्लेम जाईल. आलं लक्षात. पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस तयार होतील. आलं लक्षात. त्यामुळे फ्ल्युरिन काय होणार नाही, कारण की तो सेंट्रल ॲटमच्या क्रायटेरियामध्येच बसत नाही. कारण की आपल्याला सिलेक्टिंगसाठी कसं पाहिजे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी लिस्ट पाहिजे, पण फ्ल्युरिनची सगळ्यात जास्त आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. बरोबर आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ऑक्सिजन, सल्फर, सिलिकॉन, क्लोराईड, फॉस्फरस, A to Z बाकी कोणतेही येऊ शकतात एक्सेप्ट हायड्रोजन अँड फ्ल्युरिन. सेकंड रूल, octet of corner atom must be complete. काय म्हणते, हा परत ठीक आहे. हे SO2 हे झालं, हा SO2 आणि हा झाला मिथेन. ठीक आहे. ह्या ठिकाणी आपल्याला माहिती हा कार्बन, हा सल्फर, हा काय झाला सेंट्रल ॲटम, आणि हे H, हा O, हे काय झाले कॉर्नर ॲटम. कोणते ॲटम झाले, कॉर्नर ॲटम. मग नेक्स्ट रूल कोणासाठी, ह्या आजूबाजूच्या कॉर्नर ॲटमसाठी. काय रूल म्हणते, द ऑक्टेट ऑफ कॉर्नर ॲटम मस्ट बी कंप्लीट. कसं पाहिजे त्याचं ऑक्टेट, कंप्लीट पाहिजे. कोणाचं, ह्या कॉर्नर ॲटमचं. हा काय झाला त्याचा नेक्स्ट रूल. कळालं का. हे जे बाकीचे आहेत, हायड्रोजन झालं, ऑक्सिजन, जे काही सेंट्रल ॲटमला बाइंड झालेले असतात. बरोबर. हा सेंट्रल ॲटम, त्याला जे बाइंड झालेले अदर ॲटम आहेत त्यांचं काय कंप्लीट लागतं, ऑक्टेट मस्ट बी कंप्लीट. कळलं का. हा झाला त्याचा दुसरा रूल. आता बघू आपण तिसरा रूल. तुम्ही हे लिहून घेतलं का सगळ्यांनी, कळलं ना. पहिला रूल काय म्हणते, रूल फॉर सिलेक्टिंग ऑफ सेंट्रल ॲटम, लिस्ट नंबर पाहिजे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी लिस्ट पाहिजे, लार्जेस्ट साईज, हायेस्ट ॲटॉमिक नंबर पाहिजे. आणि त्याचबरोबर दुसरा रूल काय म्हणते, हायड्रोजन आणि फ्ल्युरिन कॅन नेवर बी अ सेंट्रल ॲटम. ते आपण सेंट्रल ॲटम म्हणून कन्सिडर करत नाही. दुसरा रूल आहे त्याचा की जे अदरचे कॉर्नर ॲटम आहे त्यांचं काय कंप्लीट पाहिजे, ऑक्टेट मस्ट बी कंप्लीट. आय होप तुमचं लिहिणं झालेलं असेल. आपण नेक्स्ट रूलकडे बघू. आता हा झाला कॉर्नर ॲटमचा. मग सेंट्रल ॲटमचा काहीतरी असेल ना रूल, बरोबर आहे की नाही. ऑक्टेट कंप्लीट पाहिजे, नसन कंप्लीट पाहिजे. लेट्स सी काय म्हणते. तर तिसरा रूल, सेंट्रल ॲटम कॅन हॅव 8 or more इलेक्ट्रॉन. काय म्हणते, जे सेंट्रल ॲटम आहेत त्यामध्ये असं काही कंपल्शन नाही की किती इलेक्ट्रॉन पाहिजे, फक्त 8 इलेक्ट्रॉन. मॅक्झिमम इलेक्ट्रॉन सुद्धा असू शकतात. 8च्या वर सुद्धा इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी प्रेझेंट असू शकतात. कोणासाठी हे हा रूल, फक्त सेंट्रल ॲटम. आणि ते 8च्या वर म्हणजे कितीही असू शकतील का, नाही. जेवढी त्याच्यामध्ये व्हॅलन्सी असेल, त्याची कोव्हॅलन्सी जेवढी जास्त असेल तेवढी त्याची बाइंडिंगची काय जास्त असेल, कॅपॅसिटी. बरोबर आहे. हा झाला नेक्स्ट रूल जो की काय म्हणते, सेंट्रल ॲटम कॅन हॅव 8 or more इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. हा इथंच काय झालं, मग जे काही ऑक्टेट रूल आहे ते थोडं फॉल चुकीचं होत चाललंय. बरोबर आहे. आपण सांगितलं होतं की प्रत्येक ॲटम स्टेबल असतो. आपण म्हणजे लेविसने सांगितलं होतं की प्रत्येक ॲटम हा स्टेबल असतो जेव्हा त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये किती मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन असतील, 8 जरी मिनिमम 8 जरी इलेक्ट्रॉन असतील तरी तो कसा असतो, स्टेबल. पण इथं सेंट्रल ॲटमचा रूल असं आहे, ते जेव्हा लेविसला हे तेव्हाच कळालं जेव्हा हे त्याचं लेविस डॉट स्ट्रक्चर इलेक्ट्रॉनच्या लोन पेअर सोबत तो स्टडी करत होता, तेव्हा मग त्याला हळूहळू लक्षात आलं
की जे आपण म्हणतो की 8 इलेक्ट्रॉन कंपल्सरी पाहिजे, ते ह्या सेंट्रल ॲटमच्या बाबतीत थोडंसं कसं होत होतं, फाल्स होत होतं. बरोबर आहे, कारण की ह्या सेंट्रल ॲटमनी तो रूल ब्रेक करून दिला. जर ब्रेक केला, का ब्रेक केला ते आपल्याला बघायचंच आहे, कारण की कसा ब्रेक होतो. जर आपण त्या सेंट्रल ॲटमला मॅक्झिमम 8च्या वर जर इलेक्ट्रॉन दिले नाही तर ते स्टेबलच नाही होत आहे. त्याचे जे कॉर्नरचे ॲटम आहेत ते स्टेबल होत नाही. म्हणून सेंट्रल ॲटम कॅन हॅव, सेंट्रल ॲटम हे पण लेविसनीच सांगितलं की सेंट्रल ॲटममध्ये जसे कॉर्नर ॲटमला मॅक्झिमम 8 इलेक्ट्रॉन लागतात, तसंच सेंट्रल ॲटमला मॅक्झिमम 8 किंवा त्यापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन इन द सेंट्रल ॲटम असू शकतो. नेक्स्ट आहे चौथा रूल. सेंट्रल ॲटम tries to remain in मॅक्झिमम कोव्हॅलन्सी. काय म्हणते नेक्स्ट रूल, जे सेंट्रल ॲटम आहे ते स्वतःला काय कसं ठेवायचा प्रयत्न करते, त्याच्या मॅक्झिमम कोव्हॅलन्सीमध्ये. म्हणून त्याच्यामधले जे इलेक्ट्रॉन आहेत ते कसे राहतात, 8 पेक्षा जास्त, कारण की स्वतःला कोणत्या सिच्युएशनमध्ये ठेवायचा प्रयत्न करते, ट्राईज टू रिमेन, सेंट्रल ॲटम ट्राईज टू रिमेन इन द मॅक्झिमम कोव्हॅलन्सी. काय करते, त्याच्या मॅक्झिमम कोव्हॅलन्सीमध्ये त्याला स्वतःला ठेवायचा प्रयत्न करते. बरोबर आहे. आता प्रत्येकाची कोव्हॅलन्सी तुम्हाला माहिती, कोव्हॅलन्सी म्हणजे काय, त्याच्या आउटर मोस्ट व्हॅलन्स शेलमध्ये जेवढे काही इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात ते काय झाली त्याची कोव्हॅलन्सी. ऑक्सिजनची किती येते, 2. ऑक्सिजनची मॅक्झिमम कोव्हॅलन्सी ती 6. सल्फरची किती येते, 6. व्हॅलन्सी किती येते, 2. आलं लक्षात. सल्फरची कशी व्हॅरिएबल व्हॅलन्सी आहे, 2ही असती, 4ही असती, 6, पण मॅक्झिमम किती आहे, 6. ऑक्सिजनची 2 आणि 6 असती, पण मॅक्झिमम कोव्हॅलन्सी किती आहे त्याची, 6. तशीच बाकीचे कार्बनची माहिती आपल्याला, त्याच्या आउटर मोस्ट व्हॅलन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, 4. ही 4 काय झाली त्याची कोव्हॅलन्सी. आलं लक्षात. म्हणून सेंट्रल ॲटम त्याच्या कोव्हॅलन्सीमध्ये राहण्याचा प्रयत्न करत असतो. हे सुद्धा कोणी सांगितलं, लेविसनी. आलं लक्षात. आता नेक्स्ट बघू आपण 5वा रूल. हे कोव्हॅलन्सी कोणत्या ॲटमची किती आहे हे तुम्हाला ऑलरेडी कळालंच असेल. बरोबर आहे. त्याची जी काही व्हॅलन्सी असते किंवा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जेवढे प्रेझेंट असतात ती काय झाली त्याची मॅक्झिमम कोव्हॅलन्सी. कारण की त्यामुळेच काय होतं, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काय होतं, शेअर होतं अदर ॲटम सोबत. त्याला आपण काय म्हणतो, कोव्हॅलन्सी. आलं लक्षात. आता नेक्स्ट आहे रूल नंबर 5. आणि ही कोव्हॅलन्सी कोणाची कशी आहे ते मी तुम्हाला एक आपल्या व्हिडिओच्या लास्टला एक डायग्राम टाकते. त्या डायग्राममध्ये तुम्हाला कळून जाईल की त्याचं कसं राहते, किंवा एक इंडिव्हिज्युअल आपल्या ग्रुपवर मी टाकून देईन तो डायग्राम की कोणत्या ग्रुपची किती असती कोव्हॅलन्सी. ओके. नेक्स्ट, इफ आता इथपर्यंत बघितलं होतं, जे की कसे आहेत, O2 SO2 बरोबर आहे, CH4 मिथेन, H2O2. तेव्हा आपल्याला काही प्रॉब्लेम नव्हता की त्याच्यामध्ये म्हणजे एकही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज नव्हते. बरोबर आहे. आता राहिला प्रश्न, एखाद्या मॉलिक्यूलमध्ये जर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज असला तर त्याचं लेविस डॉट स्ट्रक्चर कसं काढायचं. बरोबर आहे. बघू ते रूल. इफ पॉझिटिव्ह चार्ज इज देअर, फॉर एक्झाम्पल NH4+, H3O+, असे जर समजा पॉझिटिव्ह चार्ज असतील, इट विल बी ऑन सेंट्रल ॲटम. इट विल बी ऑन सेंट्रल ॲटम. जर त्या मॉलिक्यूलवर, त्या ॲटमवर कोणता चार्ज असेल, पॉझिटिव्ह चार्ज असेल. फॉर एक्झाम्पल अमोनिया आणि हायड्रोनियम आयन. या अमोनियम आयन आणि हायड्रोनियम आयन ह्याच्यावर कोणता चार्ज असतो, पॉझिटिव्ह. जर अशी सिच्युएशन आली तर तो पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला कोणावर द्यायचा आहे,
सेंट्रल ॲटमला काय करायचं, पॉझिटिव्ह चार्ज. फॉर एक्झाम्पल अमोनियम आयनचं स्ट्रक्चर काढून दाखवते. हे H आणि ह्याच्यावर काय येणार मग, सेंट्रल ॲटमवर तो पॉझिटिव्ह चार्ज येईल. आलं लक्षात. आणि नेक्स्ट रूल, ह्यामधला आता पॉझिटिव्ह असेल तर सेंट्रल ॲटमवर पॉझिटिव्ह चार्ज द्यायचा. जर इफ निगेटिव्ह चार्ज इज देअर, काय म्हणते, त्यावर जर समजा निगेटिव्ह चार्ज असेल, फॉर एक्झाम्पल NO3 मायनस, SO4 मायनस मायनस, CO3 मायनस मायनस, हे जे काही मॉलिक्यूल आहेत, ठीक आहे, ह्यामध्ये काय आहे, त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे. जर तसा चार्ज असेल तर इट विल बी ऑन कॉर्नर ॲटम. इट विल बी ऑन कॉर्नर ॲटम. कळतोय का रूल 5वा. जर पॉझिटिव्ह चार्ज असेल त्या मॉलिक्यूलवर, जसं फॉर एक्झाम्पल अमोनियम आयन किंवा हायड्रोनियम आयन, त्याच्यावर कोणता चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज, बरोबर आहे. त्याचं जर आपल्याला लेविस डॉट स्ट्रक्चर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, त्याला लेविस डॉट स्ट्रक्चर नंतर ते पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला कशावर तरी नोट डाऊन करावं लागेल, द्यावं लागेल. तो पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला कशाला द्यावा लागेल मग, सेंट्रल ॲटमला. तेच जर समजा त्या मॉलिक्यूलवर निगेटिव्ह चार्ज असेल, कोणता चार्ज असेल, निगेटिव्ह चार्ज असेल, तर तो आपण कोणत्या ॲटमला देणार, कॉर्नर ॲटमला. कळते का. हे सगळे आहेत त्याचे रूल्स. रूल फॉर डिटर्मिनेशन ऑफ लेविस डॉट स्ट्रक्चर, हे सगळे त्याचे रूल आहे सेंट्रल ॲटमसाठी आणि कॉर्नर ॲटमसाठी. आलं लक्षात. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू की ते ॲक्च्युली कसं आपण त्याला ड्रॉ करणार, बरोबर आहे, त्याचं कॅल्क्युलेशन कसं असणार आणि आपण लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कसं आयडेंटिफाय करणार ते बघू आपण त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू.